राज्यपाल रासू गवई साहेब यांचे चिरंजीव आहेत. तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचे सख्खे छोटे भाऊ आहेत. त्यांनी अनुसूचित जाती जमाती आरक्षणात उपवर्गीकरण च्या विरोधात हा व्हिडिओ बनविलेला आहे. मला त्यांना पहिल्यांदा सांगायचं की डॉक्टर राजेंद्र गवई साहेब, तुमची खरंच नियत चांगली असेल, तुम्हाला खरंच बौद्ध समाजाचा पुळका असेल तर पहिल्यांदा आपण तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जाहीर निषेध करावा आणि मग खुशाल आरक्षणात उपवर्गीकरणाच्या विरोधात आपण व्हिडिओ बनवावा असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. त्याचं कारण असं, 1 ऑगस्ट 2024 ला तत्कालीन सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि जे.7 जजच्या खंडपीठाने SC/ST आरक्षणात उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिला त्या निर्णयात त्या 7 जजच्या खंडपीठात डॉक्टर राजेंद्र गवई यांचे सख्खे भाऊ भूषण गवई यांनी आपल्या निर्णयात काय म्हटलं, SC/ST उपवर्गीकरणाला त्यांची मान्यता आहे. त्या निरीक्षण दिलं, जे मत व्यक्त केलं, SC/ST मध्ये क्रिमिनल लागू होऊ शकतं. SC/ST एक जिनसी समाज नाही असं न्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितलं. हे त्यांचं मत, हे त्यांचं निरीक्षण संविधान विरोधी आहे, बाबासाहेबांच्या विचाराला तडा देणारा आहे, संविधानाला तडा देणारा आहे. डी.वाय. चंद्रचूड आणि 7 जजच्या खंडपीठाने खास करून गवई यांनी जो निर्णय दिला तो पहिल्यांदा संविधानाला तडा देणारा आहे. एवढंच नाही, 5 नोव्हेंबर 2004 ला ईव्ही चिन्हाविरुद्ध आंध्र प्रदेश सरकार प्रकरणात एन संतोष हेगडे आणि 5 जजच्या खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे की SC मध्ये उपवर्गीकरण होऊ शकत नाही, तो एक जिन्सी समाज आहे. एवढंच नाही, त्याही अगोदर 16 नोव्हेंबर 1992 ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार प्रकरणात तत्कालीन सरन्यायाधीश M.H. कानी आणि 9 जजच्या खंडपीठाने जो निर्णय दिला त्यात जे एक जज होते त्या जजचं नाव होतं BP जीवन रेड्डी यांनी सांगितलं SC/ST मध्ये क्रिमिनल लावू शकत नाही, पुढे लावताही येणार नाही. मग 9 जजच्या खंडपीठाने क्रिमिनलच्या बाबतीत निर्णय दिलेला असताना 7 जजच्या खंडपीठाला हा निर्णय देता येतो का? आणि म्हणून असे त्यांचे संविधान विरोधी निर्णय असताना या ठिकाणी मी भूषण गवईला सांगायचं, ज्या तुमच्या सख्या भावानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आरक्षणाच्या बाबतीत मत होतं त्याच्या विरोधात, भारतीय संविधान विरोधात ईव्ही चिन्ह जजमेंट होतं सुप्रीम कोर्टाचं त्याच्या विरोधात, इंदिरा साहनी प्रकरणाचे 9 जजचं खंडपीठ होतं त्यांच्या विरोधात जो निर्णय दिलेला आहे, संविधान विरोधी निर्णय दिलेला आहे, पहिल्यांदा तुम्ही त्यांचा जाहीर निषेध करा. अन्यथा तुम्हाला अनुसूचित जाती जमाती आरक्षणात उपवर्गीकरण विरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुमचं बोलणं म्हणजे भावाच्या चुकावर पांघरून घालणं होय, तुमचं बोलणं म्हणजे 2 तोंड्या मांडूळ होय, तुमचं बोलणं म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यांनी रडल्यासारखं करणं होय. तुमचं डॉक्टर राजेंद्र गवई, तुमचं बोलणं म्हणजे एकाने हागायचं आणि दुसऱ्यांनी साफ करायचं होय. यापेक्षा दुसरं त्याला काही मत नाही. आणि मग तुमची नियत साफ असेल, तुम्हाला बौद्ध समाजाबद्दल पुळका असेल आणि तुमचा भाऊ समाजापेक्षा मोठा नाही, तुमच्या भावाचा दिलेलं निरीक्षण हे संविधान विरोधी आहे, हे जर तुम्हाला खरं वाटत असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्या भावाचा म्हणजे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा तुम्हाला जाहीर निषेध करावा लागेल, तरच तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. हा व्हिडिओ माझा निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या मतावर तुम्ही तुमचं मत व्यक्त करशाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम.